कशामुळे हा सगळा प्रकार घडलाय? एक तर कुस्तीचे शेवटचे 35 सेकंद राहिले होते, त्यात डायरेक्ट पंचांनी मला वॉर्निंग दिली नाही, कारण डायरेक्ट ऍक्टिव्हिटी पिरियड चालू केला. एक तर ऍक्टिव्हिटी पिरियड चालू करायला येत नाही 45 सेकंद असल्याशिवाय. 45 सेकंदाच्या वर टायमिंग पाहिजे, त्याशिवाय ऍक्टिव्हिटी पिरियड चालू करता येत नाही. आणि केलाय ते केला, डायरेक्ट 12 सेकंदाचं धावले. लास्टची 16 सेकंद असताना मला धावलं, स्क्रीनवर चालू केले की 12 सेकंद ऍक्टिव्हिटी पिरियडचे राहिलेत. आणि ते झाल्यावर मग मी कुस्ती सोडून बाहेर आलो. आणि मग मी पंचांना विचारायला गेलो की ऍक्टिव्हिटी पिरियड कशाचं, मला वॉर्निंग नाही काय नाही. तर संदीप मोंडवालेंना मी विचारायला गेलो, तर त्यांनी मला म्हणलं तू कोण आहे मला विचारणार, असं तसं, आणि माझ्या डायरेक्ट लाठीचार्ज चालू केला. पण हे सगळं झाल्यानंतर तुम्ही पंचांना शिवीगाळ केली असा आरोप केला जातो. नेमकं तुम्ही शिवीगाळ केली का खरंच? शिवीगाळचा संबंध मी फक्त विचारायला गेलो की आपण की काय विषय, मग ऍक्टिव्हिटी पिरियड द्यायचा काय संबंध आहे. आणि तर ते मध्ये कुस्तीत म्हणले की ऍक्टिव्ह पिरियड कुठं चालू केला आणि स्क्रीनवर तर 12 सेकंद होतील. ते म्हणते तुला बाहेर ढकललेला पॉइंट आहे, आणि स्क्रीनवर तर अजून ऍक्टिव्हिटी पिरियड चालू, तुम्ही लाईव्हला बघू शकता. जे कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत तडस, त्यांनी 3 वर्ष तुमच्यावर आता बंदी घातलेली आहे, म्हणजे 3 वर्ष तुम्हाला खेळता येणार नाहीये. त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? असे कुठं, मी फक्त जाब विचारलं की बाबा आता जाब विचारणं जर अन्याय असेल तर मग पहिलवानकीला मग काय अर्थ नाही. मग पहिलवान एवढे दिवस आम्ही कष्ट करतोय आणि शेवट हेच काय होत असेल तर काय, कुस्तीचं राजकारण चालू आहे. एवढंच आहे की आम्ही काका पवार तालमीत आहे म्हणून आमच्यावर एवढा अन्याय. तुम्ही म्हणताय लाठीचार्ज केला गेला, तुमच्या चेहऱ्यावर जखम देखील दिसते, लागलेलं दिसतंय. नेमकं काय लागलंय, कशामुळे हा लाठीचार्ज झाला? मी कुस्ती सोडली आणि मी गेलो संदीप बाप्पांना पंचांना विचारा की ऍक्टिव्हिटी पिरियड का दिला, पॉइंट का दिला. तर ते म्हणले मला तू विचारणारा कोण आहे, तू कुणाला विचारायला आलाय, तुला कळते का, असं तसं म्हणून डायरेक्ट मी असा जास्त तर मागणं लाठीचार्ज केला. 10-15 जण होतो आम्ही, माझे मित्र आहेत अजून, वैभव माने हे आहेत, ते मागवते माझ्या. मग सगळ्यांनी लाठीचार्ज केल्यामुळे आम्ही टेबलावर पडलो आणि तिकडं तसंच लाठीचार्ज करत आम्हाला बाहेर काढलं, ढकलून दिलं.